तुम्हाला माहिती आहे का मंडळी, नेहमीच्या साध्या तांदळाच्या इडलीपेक्षा नाचणीची इडली जर आपण नाश्त्याला खाल्ली, तर कॅल्शियम, फायबर आणि आयर्न हे खूप जास्त प्रमाणात मिळतं. करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. 1 वाटी नाचणी, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे या चारही गोष्टी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर 5 ते 6 तासासाठी भिजायला घाला. भिजायला घालताना 7 ते 8 मेथीदाणे आवर्जून घाला. यामुळे नंतर आपल्याला फर्मेंटेशनला मदत होते. चला, इथे मी 6 तास सगळं मिश्रण छानपैकी भिजवून घेतले. आता मिक्सर जारमध्ये थोडं-थोडं पाणी घालून अगदी स्मूथ अशी याची पेस्ट बनवायची. नेहमीच्या इडली बॅटरपेक्षा अगदी स्मूथ बनवा, जेणेकरून नाचणीचे थोडेही कण आपल्या दाताखाली येणार नाहीत. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हाताने हे सगळं मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचं. यामुळे फर्मेंटेशन लवकर होतं. झाकण ठेवून मी तर रात्रभर बॅटर छानपैकी फर्मेंट करून घेतले. आता इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं. थोडं-थोडं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं. बॅटर खूप जास्त घालू नका, जेणेकरून आपली इडली फुगायला यायला जागा राहील. पैकी गरम पाण्यावरती या प्लेट्स ठेवून घ्यायच्या. 10 मिनिटे वाफवून घ्यायच्या. अतिशय टम्म अशा फुगलेल्या इडल्या तयार झाल्यात. तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही या नाचणीच्या इडली केल्यात. नेहमीच्या इडलीपेक्षा अतिशय हेल्दी अशी इडली आहे. रोजच्या प्रमाणे तुम्ही ही बनवू शकता. गरमागरम सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.